शेतकरी पशुपालक बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना या विषयातील आपला शेवटचा जो व्हिडिओ आहे हा वैरण विकास प्रकल्प किंवा ज्याला आपण मुरघास मशीन खरेदी करणे किंवा मुरघास हार्वेस्टर असं पण म्हणू शकतो आपण मित्रांनो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर मी मित्रांनो यासीन खान, राहणार लवू, तालुका माडा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपला जवळपास एक 55 गाई एचएफ गायींचा गोठा आहे. यासोबतच आपला जवळपास 450 शेळ्यांचा NLM योजनेअंतर्गत झालेला उस्मानाबादी शेळ्यांचा गोठा आहे. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो ह्या वैरण विकास प्रकल्पामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शासनाचा जे प्राधान्यक्रम आहे तो जो आहे तो ह्याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्पभूधारक शेतकरी, परत त्याच्यानंतर महिला बचत गट, त्याच्यानंतर जे असतील ते वन हक्कधारक अशा पद्धतीचा ह्याच्यामध्ये मित्रांनो प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण अत्यल्पभूधारक कोणाला म्हणतो, तर ज्याच्याकडे 2.5 एकर पर्यंत जमीन आहे त्यांना आपण अत्यल्पभूधारक म्हणतो. त्याच्यानंतर अल्पभूधारक असेल तर ज्याच्याकडे 2 हेक्टर पर्यंत जमीन किंवा 5 एकर पर्यंत जमीन असेल ह्याला आपण अल्पभूधारक म्हणू शकतो. त्याच्यानंतर जे वन हक्कधारक आहेत आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांनी महिला बचत गटाच्या जे सदस्य असतील त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. तर आता हे सदस्य आपण कोणाला म्हणू शकतो, तर ज्याच्याकडे महिला बचत गटाचं सदस्य प्रमाणपत्र असेल ते ह्याच्यासाठी लाभ घ्यायला पात्र असतील. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मित्रांनो शासनाचं दुसरं एक महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये की अपंगासाठी 5% आरक्षण ठेवलेलं आहे. म्हणजे टोटल जेवढे लाभार्थ्यांना लाभ देणार आहे शासनाकडून त्याच्यापैकी 5% आरक्षण हे लाभ अपंगासाठी असेल. आता अपंगामध्ये कोण कोण आलं, अल्पदृष्टी असेल, कर्णबधिर असेल, अस्थिव्यंग असेल किंवा बहुविकलांग असेल, ह्याच्यापैकी तुमच्याकडे कोणतंही जे सर्टिफिकेट असेल ते कमीत कमी 40%चं असावं. त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी काही प्रॉब्लेम येत नाही. आता हे 40%चं सर्टिफिकेट कोणाचं असेल पाहिजे, तर आपल्या जिल्ह्यामध्ये जे सिव्हिल सर्जन असतात किंवा जिल्हा शल्य चिकित्सक म्हणतो आपण त्यांचं ते सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. आणि त्या सर्टिफिकेट सोबतच अपंगाकडे UDID कार्ड असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता मित्रांनो हा प्रोजेक्ट किती लाखाचा आहे आणि कशा पद्धतीने आपण ह्याचा अवलंब करणार आहे हे पण ह्याच्यामध्ये माहिती महत्त्वाची आहे. तर हा टोटल प्रोजेक्ट मित्रांनो 26 लाखाचा प्रोजेक्ट आहे. आता ह्या 26 लाखामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये मुरघासाठी लागणारी जी मशीन आहे ती मशीन खरेदी करायची. आता शासनानं त्याच्यामध्ये सांगितलं मित्रांनो ती मशीन किती छोटी किंवा मोठी असायला पाहिजे, तर कमीत कमी आपण जे पेरणी केलेलं जे धान्य आहे त्याच्या कमीत कमी त्या मुरघास मशीनमध्ये 4 ओळी तरी कटिंग करण्यासाठी बसल्या पाहिजेत ॲट ए टाइम. म्हणजे एकाच वेळेस कटिंग करताना तेवढ्या मशीन बसल्या पाहिजेत. म्हणजे तेवढ्या ओळी त्याच्यामध्ये बसल्या, त्याच्यापेक्षा छोटं मशीनला ते त्याच्यामध्ये आपल्याला सबसिडी देणार नाही. तर आता ह्याच्यामध्ये आता ते पात्रता काय सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो ह्याच्यामध्ये पात्रता आहे. तर त्यांनी असं केलंय की आता जसं आपल्याकडे ह्या 50 गायी आहेत ह्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये, तर त्याच पद्धतीने मित्रांनो शासनानं आपल्याला काय केलंय त्याच्यामध्ये की त्या लाभार्थ्याकडे जो ह्या योजनेचा लाभ घेणार आहे तर त्याच्याकडे कमीत कमी 10 दुधाळ जनावरे किंवा पशु असले पाहिजेत. आता ह्या 10 दुधाळ जनावरमध्ये कोण कोण येईल, तुमच्याकडे गायी असतील कमीत कमी 10 तरी चालेल किंवा म्हशी असतील तरी सुद्धा चालेल. आता समजा जर तुमच्याकडे 10 गायी किंवा 10 म्हशी नसतील तर मग तुमच्याकडे काय पाहिजे, म्हणजे ह्याचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे, तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक क्रायटेरिया दिला मित्रांनो की जर गायी म्हशी तुमच्याकडे नसतील तर तुमच्याकडे कमीत कमी 100 शेळ्या असल्या तरी चालू शकतं किंवा तुमच्याकडे कमीत कमी 100 मेंढ्या तरी असाव्या लागतात. म्हणजे दोन्हीपैकी कोणतंही तुमच्याकडे असेल, म्हणजे 10 गायी किंवा म्हशी असतील तरी पण चालेल किंवा 100 शेळ्या किंवा 100 मेंढ्या असतील तरी सुद्धा चालेल. म्हणजे आणि मग आता हे तुमच्याकडे आहे ते कसं गृहीत धरलं जाणार, तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्या गावामध्ये जो पशुवैद्यकीय दवाखाना असतो जो शासनाचा असतो, तुमच्यामध्ये श्रेणी 1चा असेल किंवा श्रेणी 2चा असेल, तर त्याच्यामध्ये आपल्या 2-4 गावामध्ये मिळून एक सरकारी दवाखाना असतो. तर तिथले जे डॉक्टर आहेत, जे पशुधन विकास अधिकारी आहेत, तर त्यांचा आपल्याकडे 10 दुधाळ जनावरे म्हणजे तुमच्याकडे गायी असतील, म्हशी असतील किंवा तुमच्याकडे 100 शेळ्या किंवा मेंढ्या असतील, असा त्यांचा तुम्हाला दाखला लागणार आहे. त्यांच्या दाखल्याशिवाय तुमच्याकडे 100 जनावर जरी असतील तरी त्याचा उपयोग नाही. तर प्रत्यक्षात आपल्याला तो त्यांचा दाखला लागणार आहे. तर त्यांचा दाखला आपल्याला काय पाहिजे, तर तुमच्याकडे 10 दुधाळ जनावरे किंवा 100 शेळ्या किंवा मेंढ्या असतील तरी सुद्धा ते चालण्यासारखे. तर ह्याच्यासोबत दुसरा एक महत्त्वाचा आहे मित्रांनो की तुमच्याकडे कमीत कमी 50 HP चा एक ट्रॅक्टर पाहिजे. आता तोही कुणाचा पाहिजे की तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे तो 50 HP चा ट्रॅक्टर असेल तरी सुद्धा चालेल. मग आता तो ट्रॅक्टर आहे हे आपण फक्त ट्रॅक्टर दाखवून चालणार नाही, तर त्याचं तुमच्याकडे RC बुक पाहिजे. तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे त्याचं 50 HP च्या ट्रॅक्टरचं RC बुक असेल तरच ह्याच्यामध्ये लाभ मिळणार आहे. मग मित्रांनो हा क्रायटेरिया थोडेसे छोटे छोटे आहेत पण खूप महत्त्वाचे आहेत आणि 26 लाखाचा प्रोजेक्ट आहे. आताच्या कालावधीमध्ये मित्रांनो मुरघास करण्याचं लोकांचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे, डिमांड खूप वाढलेली आहे मुरघासची. तर अशा पद्धतीनं आपण तुम्ही मुरघास मशीन शासनाकडून घेऊन ह्याच्यामध्ये आता तुम्हाला अनुदानाचं सांगायचं राहिलं की ह्याच्यामध्ये सर्वसाधारण जे लाभार्थी आहेत म्हणजे ओपन असतील, OBC असतील किंवा इतर सर्व कास्ट जे असतील ह्यांना 50% सबसिडी आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे अनुदान आहे. महिलांना पण 50%च आहे, अपंगांना पण 50%च आहे. पण ह्याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं मित्रांनो
जे अनुसूचित जाती किंवा ज्यांना आपण अनुसूचित जमाती म्हणतो, म्हणजेच एस-सी किंवा एस-टी ह्याच्यातील जे लाभार्थी असतील त्यांना शासनानं 75% सबसिडी दिलेली आहे. म्हणजे टोटल प्रोजेक्टची कॉस्ट ही 26 लाखाची आहे. ह्या 26 लाखामध्ये आपल्याकडे काय काय असणं महत्वाचं आहे? तुमच्याकडे 10 गायी किंवा म्हशी असणं महत्वाचं आहे, किंवा ते जर नसेल तर तुमच्याकडे 100 शेळ्या किंवा 100 मेंढ्या असणं आवश्यक आहे. ह्याच्यासोबतच काय महत्वाचं असणं आवश्यक आहे? तर तुमच्याकडे 50 HP चा ट्रॅक्टर असणं महत्वाचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ह्याच्यामध्ये. अनेक लाभार्थी ह्याच्यामध्ये लाभ घेण्यासाठी इच्छुक असतात, परंतु त्यांच्याकडे जनावरं तर नसतील किंवा एखाद्याकडे ट्रॅक्टर नसेल तर त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर ज्यांच्याकडे ह्या गोष्टी असतील आणि ह्याच्यासोबतच आपल्याला पशुवैद्यकीय डॉक्टरांचा म्हणजे तुमच्याकडे जनावरं किंवा शेळ्या मेंढ्या असल्याचा दाखला तो खूप महत्वाचा आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले शेती आपले पशुपक्षी ह्या युट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपले जे व्हिडिओ आहेत हे खूप महत्त्वपूर्ण आहेत. जे आपले गोरगरीब शेतकरी आहेत किंवा जे गरजू पशुपालक असतील, शेळीपालक असतील, मेंढीपालक असतील किंवा शेती करणारे जे शेतकरी असतील मित्रांनो, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि तुमचं जे मत आहे हे कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. तुम्हाला ह्या व्हिडिओविषयी काय वाटलं किंवा ह्या योजनेविषयी आणखी तुमच्याकडे काय माहिती असेल, वेगळी असेल किंवा माझ्याकडून काय माहिती सांगण्याची राहून गेली असेल तर ते सुद्धा मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इतर लोकांना त्याचा लाभ घेता येईल. आणि मित्रांनो, आपल्या याचसोबत आपलं एक इंस्टाग्रामलाही चॅनल आहे यासीन खान या नावाने, त्यालाही फॉलो करायला विसरू नका. फेसबुकलाही आहे मित्रांनो यासीन खान नावाने, त्यालाही फॉलो करा. आणि आपले महत्त्वपूर्ण जे व्हिडिओ आहेत आपले गरजू शेळीपालक असतील, पशुपालक असतील, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी असतील ह्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.